तुम्ही कल्पना करू शकणार नाही अशी ही युद्धाची हादरवून टाकणारी कथा आहे. नाझी अत्याचारांविरुद्ध उभं राहिलेलं एक गाव, संघर्ष, बलिदान आणि स्वातंत्र्याची कहाणी, आणि नाझींनी मुलांवर केलेला अमानुष अत्याचार. नमस्कार, मी सुनीता. आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रभावी आणि हृदयस्पर्शी कथा, द नॉर्थ स्टार. 1941 मध्ये युक्रेनमधील एक छोटं गाव शांततेत जगत असतं. शाळेचं वर्ष संपतं आणि काही मित्र कीवला जाण्याचा निर्णय घेतात. पण अचानक जर्मन विमानांचा हल्ला होतो आणि नाझी आक्रमणाची सुरुवात होते. क्षणात सगळं बदलतं. गाव नाझींच्या ताब्यात जातं. भीती, अत्याचार आणि निर्दयता पसरते. तरीही काही लोक हार मानत नाही. या सगळ्यात सर्वात भयानक गोष्ट म्हणजे नाझी डॉक्टर निष्पाप मुलांचा वापर जखमी सैनिकांसाठी रक्त मिळवण्यासाठी करतात, ज्यामुळे काही मुलांचा मृत्यू होतो. पण गावकरी हार मानत नाही. ते एकत्र येतात आणि पक्षीय लढवय्ये बनून प्रतिकार करतात. संघर्ष, बलिदान आणि धैर्याच्या जोरावर ते अन्यायाविरुद्ध उभे राहतात. एक लहान मुलगी भविष्याचं स्वप्न पाहते. एक असं जग जिथे स्वातंत्र्य असेल आणि जिथे माणुसकी जिंकेल. आपण सर्वांसाठी एक मुक्त जग निर्माण करू. ही फक्त एका गावाची कथा नाही. ही आहे संघर्ष, धैर्य आणि आशेची कहाणी, ज्यांनी अंधारातही आशेचा दिवा जिवंत ठेवला. लेविस माइलस्टोन यांनी द नॉर्थ स्टार मध्ये शांत गावातून युद्धाच्या भीषणतेकडे झालेला अचानक बदल प्रभावीपणे दाखवला आहे. हा कॉन्ट्रास्ट त्यांच्या दिग्दर्शनाची मोठी ताकद आहे. त्यांनी पात्रांमधून सामान्य लोकांच्या भावना, भीती आणि संघर्ष जिवंत केले, तसेच भावनिक तीव्रता प्रभावीपणे साकारली. प्रोपगंडा असतानाही त्यांनी मानवी मूल्यांवर भर देत युद्धाची खरी वेदना मांडली. त्यामुळे वास्तववादी वातावरण आणि भावनिक कथा यांचा सुंदर समतोल साधला जातो. युद्धातील क्रूरता आणि मानवी संघर्ष प्रभावीपणे दाखवले गेले असून कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही लक्षात राहतो. या चित्रपटाला 6 अकॅडमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले होते. अशा संघर्ष आणि धैर्याच्या कथा आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.